उदयजी, आपलं खूप खूप स्वागत लोकशाही मराठीच्या या कार्यक्रमामध्ये. सुरू आहे. तर पहिला प्रश्न मला तुम्हाला हाच विचारायचा आहे की उद्योग मंत्रीपद तुम्ही भूषवत आलेले आहात. आता पुन्हा एकदा तीच जबाबदारी आहे. मराठी भाषा संवर्धनाच्या दृष्टीने पण एक जबाबदारी आहे. पण उद्योगांच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो विचारावासा वाटतो तो की उद्योगांच्या दृष्टीनं पुढच्या 5 वर्षांचं विजन ज्या वेळेला तुम्ही तुमच्या खात्याच्या अनुषंगानं पुढच्या 5 वर्षात राबवणार आहात त्यावेळेला कोणते असे मुद्दे वाटतात तुम्हाला की ज्या मुद्द्यांवर सुरुवातीला भर दिला पाहिजे? हेच मुद्दे महत्त्वाचे आहेत उद्योगांच्या दृष्टीनं, ज्या मुद्द्यांना सुरुवातीला हात घातला पाहिजे? उद्योजकांना सोयीस्कररित्या आणि सुलभरित्या त्यांच्या सगळ्या परवानग्या मिळणं हेच उद्योग जगतातलं सगळ्यात मोठं काम बनलेलं आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना माहीत असेल की 2023ला पहिला आपण मैत्री कायदा आणला आणि मैत्री कायद्यामध्ये आपण असं म्हटलं की जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांना 30 दिवसामध्ये ह्या सगळ्या परवानग्या दिल्या पाहिजेत. म्हणजे लँड अलॉटमेंट असेल, त्याच्यानंतर सबसिडी असेल, इन्सेंटिव्ह असेल, या सगळ्या गोष्टी ह्या 30 दिवसामध्ये झाल्या पाहिजेत. पर्यावरणाचे दाखले मिळाले पाहिजेत. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन आम्ही पाऊल असं टाकलं की पोर्टलमध्ये आम्ही आलो. आणि आता कसं आहे की आज आपण माझी मुलाखत घेत आहे, परंतु आज जर एखादा फॉर्म कुठच्या इंडस्ट्रियलिस्टनं त्या पोर्टलवर भरलेला असेल तर तो फॉर्म नक्की आज कोणाकडे आहे, तो किती तासापूर्वी आलेला आहे, तो किती तास थांबलेला आहे, भविष्यात जर तो किती दिवस थांबला ते पण तुम्हाला कळणार आहे. आणि याच्यामुळे मला असं वाटतं की मैत्री कायदा जो आम्ही आणला तो 30 दिवसामध्ये ह्या जर सगळ्या परवानग्या किंवा त्यांना इंडस्ट्रीजला सॅटिस्फॅक्शन मिळालं नाही किंवा त्याची कामं झाली नाहीत तर ते डायरेक्ट थेट आमच्या सगळे जे अर्ज आहेत ते आमच्या मैत्री कक्षातल्या आयुक्तांकडे येणार आणि त्यांना पुढच्या 8 दिवसामध्ये परवानग्या मिळणार. मला असं वाटतं हा सगळ्यात मोठा धाडसी निर्णय महाराष्ट्राच्या उद्योग जगतामध्ये झालेला आहे, उद्योग विभागामध्ये झालेला आहे. टीका टिप्पणी होत राहते, बदनामी होत राहते, परंतु आम्ही चांगल्या पद्धतीनं काय करतो याच्याकडे देखील उद्योजक बघत असतात. आणि म्हणून मला असं वाटतं की दावोसला जे आमचे 15,70,000 कोटीचे MOU झाले त्याचं कारणच हे आहे की महाराष्ट्रातलं सरकार, महाराष्ट्रातले अधिकारी हे उद्योजकांना अतिशय चांगल्या पद्धतीनं सकारात्मक मदत करतात. हे ज्यावेळी जागतिक पातळीवर गेलं त्याचवेळी 15,70,000 कोटीचे MOU झाले. त्याच्यामुळे मला असं वाटतं की उद्योजकांना त्यांच्या सगळ्या गोष्टीमध्ये समाधानी ठेवणं आणि बेरोजगारी दूर करणं हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतो. तुम्ही इज ऑफ डुईंग बिझनेसचा मुद्दा जो आत्ता मांडला त्या दृष्टीने वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचाही उल्लेख झाला. आता दावोसला जाऊन आला तुम्ही आणि 15,70,000 कोटींचे MOU साईन झाले. त्याबद्दल तुम्ही आल्यावर तुम्हाला प्रतिक्रिया, आरोप प्रत्यारोप सगळं झालं. पण ज्यावेळेला MOU साईन होता त्यावेळेला असा प्रश्न सुद्धा विचारला जातो की MOU साईन झालेत, उद्योगधंदे कधी येणार, उद्योगधंदे आल्यावर ते सुरू कधी होणार, सुरू झाले तर मग त्याचा राज्याला फायदा कसा होणार, हे सगळे प्रश्न आपसूक विचारले जातात. मग या दृष्टीनं ज्यावेळेला इज ऑफ डुईंग बिझनेसचा आपण विचार करतो त्यावेळेला लहान उद्योगांना पण त्याचा फायदा व्हावा या दृष्टीनं नेमकं काय केलं जाऊ शकतं असं वाटतं? कारण आपल्याकडे असे अनेक लहान उद्योग आहेत की ज्या उद्योगांना खरंच बळकटी मिळण्याची गरज आहे आणि केंद्र सरकारच्या योजना आहेत, राज्य सरकारच्या योजना आहेत, सातत्यानं प्रयत्न सुरूच असतात त्या दृष्टीनं. पण मग त्यांनाही जर बळकटी दिली तर जास्त प्रगती होईल लवकर असं वाटतं? दोन पद्धतीचं आहे. आता MOU झाले तर ते खरे आहेत की खोटे आहेत त्याच्यावर एक वादंग फार मोठ्या पद्धतीने निर्माण होतो. वादंग निर्माण होण्यापेक्षा वारंवार पत्रकार परिषद होतात, मग त्यांनी सांगायचं परत मी सांगायचं. त्याच्यापेक्षा लोकशाही चॅनलला मला एक विनंती करायची आहे की तुम्ही एक टीम मला द्या पुढच्या 7-8 दिवसामध्ये. मागच्या MOUचं नक्की काय झालं हा आखोदेखा हालच आपण महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवू. करूया. म्हणजे उदाहरणार्थ नवी मुंबईचं जेम्स अँड ज्वेलरी पार्क अशा पद्धतीनं बोंबाबोंब झाली की ते सुरतला गेलं. पण मी आवर्जून अभिमानानं सांगतो की आमच्या नवी मुंबईला होणारं जे जेम्स अँड ज्वेलरी पार्क आहे हे जगातलं सगळ्यात मोठं जेम्स अँड ज्वेलरी पार्क असणार आहे. त्याच्यामुळे जी टीका झाली ती आम्ही विसरून गेलो, पण ते काम सुरू आहे. तसं तुम्ही त्याच्या पुढे आता माझ्याकडे कोकणामध्ये जर उतरला, लोटे परशुरामला आला तर कोका कोलाचं 3,500 कोटीचा आमचा MOU झाला होता. त्याचं प्रोडक्शन 2 महिन्यामध्ये सुरू होणार. तसंच तुम्ही आपण जर गडचिरोलीमध्ये गेलो तर गडचिरोलीला लॉईड्स नावाच्या कंपनीचा 45,000 कोटीचा आम्ही MOU केला होता. आज लॉईड्स कंपनीनं धाडस दाखवलं की गडचिरोली जिल्ह्यामध्ये जाऊन स्टील इंडस्ट्री उभं करायचं. त्याच्यानंतर जिंदाल आले असतील, त्याच्यानंतर जोशी आले असतील, परंतु तो शाश्वत तिथे आता काम सुरू झालंय त्याचं. असं तुम्ही मला सांगा ना, छत्रपती संभाजीनगरचं एखादं उदाहरण सांगा. म्हणून मला असं वाटतं की पहिलं इंडस्ट्रीकडे बघताना नुसतं राजकीय आरोप प्रत्यारोप करून आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या युवकांना आणि युवतींना जो आम्ही रोजगार देतोय तो आम्ही शाश्वत देतोय हे आम्ही पुराव्याने सिद्ध करायला तयार आहोत. आणि त्याच्यातलाच पुढचा जो भाग आहे तो म्हणजे त्याच्याकडनं निर्माण झालेली इकोसिस्टीम, त्याच्यावर MSME चालते. हे साधं उदाहरण, परवा आम्ही ज्यावेळी ॲडव्हान्टेज विदर्भला होतो
तरी सज्जन जिंदालने एक अतिशय चांगलं भाषण केलं. त्यांनी 1,00,000 कोटीचा मोठा प्रकल्प ते स्टीलमध्ये घालतायत. देशातला चांगला आणि त्यांनी सांगितलं स्वच्छ प्रकल्प म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीनं अतिशय चांगला प्रकल्प ते तिथे सुरू करतात. पण त्यांनी काय सांगितलं की मी स्टील तयार करत असताना मोठं स्टील तयार करणार आहे. त्याचं छोटं कसं करायचं हे तुम्ही ठरवा. त्याच्यामुळे त्याचा परिणाम काय झाला की 5,000 एकर जमीन आम्ही सज्जन जिंदालला म्हणजे JSWला द्यायचा निर्णय घेतला. पण त्यांचं भाषण झाल्या चंद्रपूरच्या इंडस्ट्रियलिस्टने सांगितलं की आम्हाला 5,000 एकर जमीन पाहिजे कारण आम्हाला इकोसिस्टम जनरेट करायची आहे. ते जे मोठं लोखंड बनवणार आहे त्याचं छोटं म्हणजे साळ्या बनवणं असं असेल किंवा अजून काय त्याच्या स्टीलमधलं काम करणं असं असेल ही आता आमची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे आम्हाला 5,000 एकर जागा पाहिजे. मला असं वाटतं की अशा पद्धतीनं जर इकोसिस्टम जनरेट झाली त्याच्यामध्ये MSME मोठी होऊ शकते. त्याच्यामध्ये छोटे छोटे उद्योजक आहेत ते मोठे होऊ शकतात. माझ्याकडे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना नावाची एक योजना आहे जी ग्रामीण भागातल्या मुलांना मुलींना 50 लाख रुपये कर्ज देते आणि त्याच्यामध्ये 35% आम्ही सबसिडी देतो. म्हणजे हा पण तुम्ही थोडा जरा आलेख आमचा बघितला पाहिजे की ही 5 वर्ष योजना सुरू आहे. पण पहिली 3 वर्ष 7,500 लोकांनाच आम्ही उद्योजक बनवू शकलो. पण मागच्या 2 वर्षामध्ये आम्ही 32,000 उद्योजकांना उद्योजक बनवलं. या वर्षीचं आमचं टार्गेट 25,000च आहे आणि पुढच्या वर्षीचं टार्गेट आमचं 50,000च आहे. म्हणजे किमान 2 लाख जर उद्योजक तयार झाले आणि आपण मिनिमम म्हटलं की त्यांच्याकडे 3 लोक कामाला आहेत तरी 6 लाख मुलं आणि मुली त्यांच्याकडे कामाला लागलेली आहेत. त्याच्यामुळे आपण काय म्हणतो की रेड कार्पेट आम्ही कोणाला दिलंय तर आम्ही अल्ट्रा मेगा प्रोजेक्टला दिलंय. पण माझ्या दृष्टीनं त्याचा बेस स्मॉल स्केल आहे MSME आहे आणि MSMEला देखील आम्ही चांगल्या पद्धतीचे इन्सेंटिव्ह देतोय अतिशय चांगल्या पद्धतीनं सबसिडी देतोय आणि MSME वाढवणं हे धोरण घेऊनच आम्ही काम करतो. एक वेगळा प्रश्न विचारतो. राजकीय प्रश्न तर विचारावेच लागतील कारण तुम्ही आहात तर ती संधी मी सोडणार नाही. पण तत्पूर्वी एक वेगळा प्रश्न की महाविकास आघाडी सरकारमध्ये काम करत असताना उद्योगमंत्री म्हणून आणि आता महायुती सरकारमध्ये काम करत असताना उद्योगमंत्री म्हणून काय फरक जाणवतो तुम्ही काम करत असताना? प्रशासकीय पातळीवर तर निश्चित काही फरक असेलच पण तुम्हाला मंत्री म्हणून काम करताना काय फरक वाटतो? नाही, मी सुदैवी आहे की महायुतीमध्येच मला उद्योगमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मी महाविकास आघाडीमध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो. नाही पण त्यावेळेला पण तुम्ही सरकारमध्ये होताच म्हणजे मी सांगतो ना त्याचं एक उदाहरण देतो मी तुम्हाला की माझी ओळख ही महाराष्ट्राला कशी झाली त्याचं हे उदाहरण आहे की ज्यावेळी करोना आला आणि करोना आल्यानंतर विद्यार्थ्यांनी एक आक्रोश केला की आमच्या जर परीक्षा झाल्या तर हा करोना जास्त पद्धतीनं फैलावू शकतो. तर त्याच्यामधलं त्या विद्यार्थ्यांचं इंटेन्शन काय होतं हा बाजूला राहू दे. परंतु माझ्याकडे त्यावेळी 40 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यायच्या होत्या. 40 लाख विद्यार्थ्यांच्या जर परीक्षा घ्यायच्या असतील तर 2 लाख कर्मचारी लागतात. म्हणजे तो करोनाचा बॉम्बच आम्ही बाहेर रस्त्यावर आणणार होतो. हे जेव्हा माझ्या लक्षात आले म्हणजे तत्कालीन सगळ्या नेत्यांना सांगितलं की काहीतरी आपला निर्णय घ्यावा लागेल. आणि मी ज्यावेळी फेसबुक लाईव्हला जायचो तरी तुम्हाला आश्चर्य वाटेल की किमान बघणारे 75,000 1 लाख असे विद्यार्थी त्या याच्यावर असेल. म्हणजे मी काय निर्णय घेतोय आणि असं 4-5 वेळा विचारून थकलो की बाबा आपल्याला काय करायला पाहिजे. कुणीच मला रिस्पॉन्स दिला नाही. शेवटी मी धाडस केलं आणि एकदा पत्रकार परिषद घेऊन टाकली आणि मी परीक्षाच रद्द करून टाकल्या. आणि परीक्षा रद्द केल्यामुळे मी एवढा फेमस झालो की विद्यार्थी माझं खातच विसरले. ज्या ज्या तालुक्यामध्ये मी जायचो ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जायचो तिथं मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री आलोय हे सांगायच्या ऐवजी मुलं म्हणायची हा बघा परीक्षा रद्द करणारा मंत्री आला. त्याच्यामुळे महाराष्ट्रापर्यंत पोहोचलो. ती संधी मला महाविकास आघाडीने दिली पण तो मी धाडसी निर्णय घेतला. त्याच्यामध्ये आजही अनेक विद्यार्थी मला भेटतात जिल्ह्यामध्ये जेव्हा जातो मला येऊन बुके देतात मला शाल घालतात आणि मी विचारलो आपण आपली ओळख साहेब तुमच्यामुळे माझं भलं झालं. म्हणजे काय झालं नाही मी डायरेक्ट सेकंड इयरमधनं थर्ड इयरला आलो. परीक्षाच रद्द झाली परीक्षाच रद्द झाल्या. त्याच्यामुळे तो एक भाग वेगळा होता कारण तिथं कुणी न सांगताना मी तो निर्णय घेतलेला होता कारण निर्णय क्षमताच नव्हती. इथं निर्णय क्षमता आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेब पूर्वी असतील आता देवेंद्रजी असतील निर्णय करणारी सत्ता आहे. आणि निर्णय करताना जर एखादा पॉझिटिव्ह प्रकल्प आला किंवा एखादा मोठा प्रकल्प आला तर त्याच्या मागे राजाश्रय उभं करणारी सत्ता आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण जे 15,70,000 कोटीचा जो उल्लेख करतो त्याची सुरुवात 3 वर्षापूर्वी झाली. पहिल्यांदा फक्त 80,000 कोटीचे MOU व्हायचे. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेब पहिल्यांदा ज्यावेळी दावोसला गेले तेव्हा 1,70,000 कोटीचे झाले. दुसऱ्या वर्षी 7 लाख कोटीचे झाले आणि तीच परंपरा आम्ही कंटिन्यू ठेवली. आज 15,70,000 कोटीचे आहेत. काय आरोप प्रत्यारोप करू दे परंतु मला असं वाटतं की याच्यातनंच 15 लाख मुलामुलींना रोजगार मिळणार आहेत. विविध क्षेत्रामधल्या डायरेक्ट इनडायरेक्ट रोजगार निर्माण होणार आहे. त्याच्यामुळे आम्ही समाधानी आहोत. सरकार चालवत असताना आम्ही काही फेक नरेटिव्ह सेट केलेलं नाही.
तर आम्ही जे काम करतोय प्रामाणिक ते आम्ही जनतेसमोर मांडतोय. फेक नरेटिव्हचा मुद्दा तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला विचारावा वाटतो, तो म्हणजे आता काही दिवसांपूर्वी राजन साळवींनी शिवसेनेत प्रवेश केला. अजून अशी चर्चा आहे आणि तुम्ही सुद्धा एक दोनदा म्हणाला होतात की अजून बरेच असे नेते आहेत जे येत्या काळात शिवसेनेमध्ये येणार आहेत, महायुतीमध्ये सामील होणार आहेत. मग ऑपरेशन टायगर ही जी एक कॉन्सेप्ट समोर आली, त्या ऑपरेशन टायगरचे शिल्पकार उदय सामंतच आहेत का? म्हणजे हा प्रश्न पडावा अशी चर्चा एकंदरीत सुरू आहे सगळीकडे. ऑपरेशन टायगर हे बारसं तसं बघायला गेलं तर तुम्ही सगळ्यांनी मिळून केलं, मी केलं नाही. पहिलं ते ऑपरेशन धनुष्य केलं, नंतर ऑपरेशन टायगर झालं. मी अनेक वेळा असं सांगितलंय की ऑपरेशनची गरजच राहिलेली नाही. कारण ज्या पद्धतीनं माजी मुख्यमंत्र्यांनी विकासात्मक महाराष्ट्राला पुढे नेलं, त्याच्यानंतर काही योजना त्यांनी आणल्या, आणि सगळ्यात महत्वाचं काय, ही युबीटीकडनं लोक काय येत आहेत, तर युबीटीच्या लोकांना देखील पटलं की खऱ्या अर्थानं वंदनीय बाळासाहेबांचा विचार हा एकनाथ शिंदे साहेबांनी पुढे नेलाय, हिंदुत्व जपलंय, म्हणून ऑपरेशनची गरजच लागत नाही. परवा माझ्याकडे रत्नागिरीचा जो कार्यक्रम झाला, तुम्हाला आश्चर्य वाटेल, शेवटच्या क्षणापर्यंत अनेक जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य मला फोन करून सांगत होते की मला प्रवेश करायचा आहे. याचा अर्थ माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलंय आणि बाळासाहेबांचा विचार नक्की एकनाथ शिंदे साहेब पुढे घेऊन जातात. हे युबीटीच्या लोकांना उशिरा का होईना ते कळल्यामुळे हा प्रवाह आहे. मग आणखीन कोणती नावं आहेत की जी येत्या काळात शिवसेनेत दिसू शकतील, भाजपमध्ये कदाचित दिसू शकतील? तुमच्याकडे तर माहिती असेलच उदयजी. आणि आजही माझ्या खिशामध्ये ती यादी आहे, तो काही इश्यू नाही. ती यादी सांगूनच टाकून द्या, आज लोकशाही मराठीच्या मंचावर सांगून द्या ती यादी नेमकी कोणती आहे. नाही, ती यादी जर मी सांगितली तर सगळे त्यांच्या घरी जाऊन बसतील. त्याच्यामुळं मी सांगतो ना, मी जबाबदारीनं आज लोकशाहीच्या माध्यमातून सांगतो, तुम्हाला पुढच्या 8 दिवसामध्ये मी मी कधी असं उचलायचं आणि सकाळी जो 9:30 वाजता दगड मारला जातो तसं मी मारत नाही. मी व्यवस्थित विचार करतो, खरोखरच त्यांच्याशी चर्चा करतो, शिंदे साहेबांची त्यांची चर्चा करून देतो, आणि मग त्यांचे विचार जर पटले तर ते आपल्याकडे येतात. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या कार्यक्रमाला येताना मी ऑलरेडी एक यादी शिंदे साहेबांकडे देऊन या कार्यक्रमाला आलेलो आहे. एखादं मोठं नाव आहे त्याच्यात? तुम्हाला कळेल ना. म्हणजे खूप मोठी नाव आहेत असं नाही, मोठीच नावं आहेत ना, मी ते पण जबाबदारीने सांगतो, पण काही गोष्टी या सस्पेन्स ठेवायला पाहिजेत, आणि सस्पेन्स ठेवल्या तरच त्या ब्रेकिंग होतात. त्याच्यामुळे ती ब्रेकिंगसाठी ठेवलेली आहे, आणि 21-22ला त्यातलं पहिलं नाव कळेल ना तुम्हाला. मी 21 किंवा 22 ही तारीख पण सांगितली तुम्हाला. बरं, पण सातत्यानं उदय सामंत यांच्याच बद्दल आरोप प्रत्यारोप का होतात? म्हणजे तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल, पाहिलं असेल की बऱ्याचदा टीकेचा रोग तुमच्या दिशेनं असतो, इतरांच्या दिशेनंही असतो, पण तुमच्या दिशेनं थोडासा जास्त असतो. काय कारण वाटतं तुम्हाला नेमकं? मी असंबंध बोलत नाही, मी कोणावर बदनामीकारक बोलत नाही, मी कोणावर टीका करत नाही, आणि जे माझ्यावर टीका करतात त्यांना मी किंमत देत नाही. त्याच्यामुळे कदाचित मी सोयीस्कर असेल म्हणून माझ्यावर टीका करत असतील, पण मला टीकेचं काहीच वाटत नाही. पण माझ्या एक लक्षात आलंय की जर TRP स्वतःचा वाढवायचा असेल तर आपण असंबंध बोललं पाहिजे. मी लक्षात आलं असेल तुमचं, असंबंध बोललं की TRP वाढतो. म्हणून मी आता सवय करतोय की एखादी 9:30 वाजता जर प्रेस कॉन्फरन्स सुरू होणार असेल तर मी 8:30 वाजता सुरू करणार आहे, आणि ट्राय करून बघणार आहे की आपण काहीतरी असंबंध बोलायचं, म्हणजे कोणाला तरी शिवी घालायचं, कोणाला तरी घाणेरडं बोलायचं, कोणाला तरी अजून काहीतरी बोलायचं, की तिथनं जो प्रवास सुरू होतो मीडियाचा. आता मी बोलल्यानंतर कसं होतं की काही ठिकाणी समोरचा बोलल्यानंतर आमच्याकडे काही लोक बूम घेऊन येतात, पण मला असं वाटायला लागलं की आता सकाळी 7 वाजता उठल्यानंतर आपणच बोलावं, म्हणजे ते बाकीच्यांकडे घेऊन जातील की उदय सामंत असं बोललाय, तुमचं काय म्हणणं आहे. पण मला असं वाटतं की याच्यामध्ये फार मोठं राजकारण जास्त वेळ टिकतं अशातला भाग नाही. मी एक पथ्य पाळलंय माझ्या राजकीय जीवनामध्ये, आणि एक कुणीही सांगावं म्हणजे मला त्याच्यामध्ये अभिमान वाटतो की माझा आमदारकीचा प्रवास हा माझ्या वयाच्या 28व्या वर्षी सुरू झाला. त्याच्या अगोदर मी 4 वर्ष राजकारणामध्ये आलो, पण त्या 25 वर्षाच्या आजच्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये मी 25 सेकंद देखील कोणाबद्दल वाईट बोललेलो नाही. मी कुठच्याही माझ्या मुलाखती काढा, कुठचीही माझी टीका बिका, ठीक आहे मी बोलतो, परंतु जे काय सध्या चालू आहे त्याच्यात मी बसणार नाही. आणखीन एक प्रश्न म्हणजे एकनाथ शिंदे तर तुमचे मुख्य नेते आहेत, तुम्ही त्यांच्यासोबत जेव्हापासून उठाव झाला त्याच्या आधीपासूनही आणि त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही सातत्यानं त्यांच्यासोबत होतातच. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतचं तुमचं ट्युनिंग, त्यांच्यासोबतचा तुमचा रॅपो किंवा अजितदादांसोबतचा रॅपो, याची आता सातत्यानं चर्चा होते गेले काही दिवस, जेव्हापासून अजित पवार सुद्धा महायुतीमध्ये आले तेव्हा. तर या दोन्ही नेत्यांसोबतचा तुमचा रॅपो, तुमचं ट्युनिंग नेमकं कसं आहे? आपण फडणवीसांपासून सुरुवात करू, मुख्यमंत्र्यांपासून सुरुवात करू. मी मगाशी ज्याचा उल्लेख केला की मी 28व्या वर्षी आमदार झालो आणि 32व्या वर्षी पहिल्यांदा राज्यमंत्री झालो. मी ज्यावेळी राज्यमंत्री झालो त्यावेळी म्हणजे आता प्रत्येकाच्या राजकीय जीवनातला हा भाग आहे. मी ज्यावेळी आमदार होतो त्यावेळी काही मंडळी सगळे आमदार होते, त्यावेळी माझे त्यांचे मैत्रीचे संबंध आले,
आणि मी ते जोपासले, त्यांनी देखील जोपासले, मी जसे देखील जोपासले. मी तर अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम केलं. मी देवेंद्रजींना देखील मुख्यमंत्री म्हणून अनेक वेळा मी जी कामं सांगतो ते करतात. मी दादांकडे जे जातो ती कामं करतात. शिंदेसाहेब तर माझे नेतेच आहेत. पण एवढंच नाही, 2 दिवसावर मी दिल्लीला शरद पवार साहेबांना देखील भेटलो. माझं असं म्हणणं आहे की राजकारणामध्ये काही संस्कृती महाराष्ट्राच्या राजकारणाला आहे, जी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी घालून दिलेली आहे. आम्ही तत्वाशी विरोधक आहोत, पण व्यक्तीशी असण्याचं काही कारण नाही ना. तत्व माझी जी आहेत ती तुमच्याशी पटत नाहीत, तुमची तत्व माझ्याशी पटत नाहीत, परंतु वंदनीय बाळासाहेबांनी आणि शरद पवार साहेबांनी एक वेगळा संस्कार राजकारणामध्ये केला, यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलाय. आता बघा ना, बाळासाहेब देखील टोकाची टीका शरद पवार साहेबांवर करायचे, शरद पवार साहेब त्यांच्यावर करायचे, परंतु राजकारणाच्या पलीकडे त्यांची मैत्री होती. आणि मला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडे संबंध ठेवायला काय हरकत आहे असं मला वाटत नाही. परंतु आजचं राजकारण म्हणजे भारत पाकिस्तान झालेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं काही लोकांना तर त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं हे रिअलाइज होत नाही, काही लोकांना मंत्रीपद गेलं हे रिअलाइज होत नाही, काही लोक आम्हाला ईव्हीएमवर आम्ही निवडून आलोय असं म्हणतात. आदल्या रात्री म्हणायचं आम्ही ईव्हीएमवर निवडून आलो, दुसऱ्या दिवशी जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटायचं. त्याच्यामुळे नक्की काय चाललं हे मला पण कळत नाही. पण राजकारणामध्ये ही सभ्यता आणि हा संस्कार असला पाहिजे की समोरून जर एखादा विरोधक आला तर आपण हात जोडायला काही फरक पडत नाही. आणि सिनियरिटी आहेच ना राजकारणामध्ये, माझ्यापेक्षा देखील अनेक सिनियर लोक आहेत, पण त्यांच्याशी संवाद ठेवला तर फरक कुठं पडतो. आणि त्याच्यामध्ये असं नसतं की मी समोरच्या बरोबर बोललो म्हणजे मी देवेंद्रजींबरोबर बोललो मी आता भाजपमध्ये चाललो, मी अजितदादांबरोबर बोललो मी आता राष्ट्रवादीमध्ये चाललो, माझ्याबरोबर कोण बोलला तर तो शिवसेनेमध्ये आला. हे कदाचित सूत्रांचा अहवाल आहे, पण मला असं वाटतं की पोषक राजकारण जर करायचं असेल महाराष्ट्राच्या विकासाचं तर सगळ्यांनी एकत्र येऊन केलं. पण मग या तिन्ही नेत्यांच्या कार्यपद्धतीत काय फरक वाटतो तुम्हाला? काही फरक वाटतो वेगळा असा की एकनाथ शिंदेच्या कार्यपद्धती एक अशा धाटणीची आहे, फडणवीसांची अशा धाटणीची आहे, अजित पवारांची अशा धाटणीची आहे, काय नेमका फरक वाटतो कार्यपद्धतीमध्ये? बघा, तिघांचे राजकारणात काम करण्याची पद्धत ही वेगळी आहे. तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांचा जर राजकारणातला आवाका बघितला, ते ज्या दिवशी म्हणजे कामाला सुरुवात करतात त्यावेळेस शेवटचा माणूस भेटेपर्यंत ते काम करतात. मग 16 तास 17 तास 18 तास काम करतात. देवेंद्रजी पण अशाच पद्धतीने काम करतात. हे रात्रीपर्यंत काम करतात. अजितदादा सकाळी 5 वाजता उठून काम करतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमचं सरकार 24 तास अवेलेबल आहे सगळ्यांना. म्हणजे हे रात्रीपर्यंत काम करतात, ते पहाटे उठतात. प्रत्येकाची राजकारणाची स्टाईल आहे. अजित पवारांची ऍडमिनिस्ट्रेशनवर पकड कशा पद्धतीनं असली पाहिजे, एखादी मिटिंग कशा पद्धतीनं असली पाहिजे, ती स्टाईल आहे. एकनाथ शिंदे साहेबांची लोकांमध्ये जाऊन, म्हणजे मला आठवतं मी त्यांच्याबरोबर एकदा कुठेतरी कार्यक्रमाला चाललो होतो आणि त्यांच्या बाजूला एक बॉडीगार्ड होता आणि एक मुख्यमंत्री सहायता निधीसाठी कोणतरी आजारी आहे म्हणून पत्र घेऊन आला. त्यांनी काय केलं असेल, त्या बॉडीगार्डला बोलवला, त्याच्या पाठीवर ते निवेदन ठेवलं आणि त्याच्यावर रिमार्क मारला की ह्याला पैसे देण्यात यावं. ही एक कामाची एक स्टाईल आहे. त्याच्यामुळे यांच्या ठीक आहे राजकारणामध्ये टीका टिप्पणी होत असते. काही लोक तर सह्याच करत नव्हते, हे सगळीकडे सह्या करायचे. पण मला असं वाटतं की ह्याच्यातनं नक्की जनतेला आउटपुट मिळतो आणि जनतेचा विकास होतो. आणि म्हणून राजकारणामध्ये टीका करणं, विरोध करणं हे मी लोकशाहीचा एक भाग मानतो. पण काहीतरी लेवल ठेवली पाहिजे, काहीतरी स्टेटस ठेवला पाहिजे. ठीक आहे. आता एक 15-18 दिवसात अजित पवार अर्थसंकल्प मांडणार आहेत राज्याचा, तर उद्योग क्षेत्राला दिलासादायक काही गोष्टी या बजेटमध्ये लोकांना पाहायला मिळू शकतात का? आपल्या विभागाने काही अशा सूचना किंवा असे काही मागणी स्वरूपात अर्थ खात्याकडे किंवा अजित पवारांकडे केलेली आहे का, की ज्या दृष्टीने उद्योग क्षेत्राला काहीतरी दिलासा मिळावा किंवा काही अजून फायदे मिळावेत, अजून वेगळ्या काही गोष्टी समोर येऊ आमच्या शकतात? सगळ्या विभागाच्या आढावा बैठका अर्थमंत्री म्हणून अजितदादांनी घेतलाय. पण माझा विभाग आणि इतर विभाग याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मी उद्योग विभागासाठी निधी मागितलेला आहे, परंतु माझ्याकडे जे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आहे हे स्वायत्त आहे. त्याच्यामुळे तिथं आम्ही बोर्डातनं निर्णय घेतो. आम्हाला शासनाच्या पैशाची आवश्यकता लागत नाही. त्याच्यामुळे आमचं स्वायत्त महामंडळ असल्यामुळं, प्राधिकरण असल्यामुळं आम्हाला सरकारच्या पैशाची आवश्यकता लागत नाही. आम्ही आमचा पैसा जनरेट करतो, लँडमधनं करतो, उद्योजकांच्या रेव्हेन्यूमधनं करतो, अशा अनेक गोष्टीमधनं करतो. आणि उद्योग विभागाला जे काही लागतं, आता उदाहरणार्थ मी नवीन एक योजना आणली की पहिल्यांदा उद्योग विभागामध्ये स्किल सेंटर असलं पाहिजे. आम्ही स्किल सेंटर 5 उभी करतोय. त्यांना आम्ही पैसे मागितले, ते आम्हाला मिळाले. एका रूफखाली सगळ्या परवानग्या मिळाल्या पाहिजे म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये उद्योग भवन असलं पाहिजे. ते 14 ठिकाणी आम्ही बांधतोय. आता पुढच्या टप्प्यामध्ये बाकीच्या जिल्ह्यांमध्ये होईल. ह्या ज्या स्कीम आहेत त्याच्यासाठी उद्योग विभाग आम्ही पैसे मागत असतो. आता मधाचं गाव एक संकल्पना आम्ही आणलेली आहे. जे महाबळेश्वरला होतं ते आम्ही आता सगळ्या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतोय.
रिसर्च सेंटर करतोय आपण मधाचं आणि स्ट्रॉबेरीचं आणि याला महाबळेश्वरला, त्याच्यासाठी आपण पैसे मागतोय. त्याच्यामुळे शासकीय बजेटमधनं जे काही हेड आहे त्याचे तर पैसे आम्ही मागतोच, पण एमआयडीसीतनं आम्हाला मागावे लागत नाही, कारण आम्ही स्वायत्त चालवतो. पुन्हा एक वेगळा प्रश्न की सातत्यानं गेले काही दिवस विरोधक आरोप करतायत की काहीतरी मोठा राजकीय भूकंप होणार आहे, मोठा राजकीय भूकंप होणार आहे. म्हणजे फक्त बोललंच जात आहे की खरंच राजकीय भूकंप होणार आहे? तुमच्याकडे काहीतरी माहिती असेलच. नाही, कोण बोलते ह्याला महत्व आहे आता. बर, ज्यांच्याकडे ऑलरेडी भूकंप झालेला आहे त्यांनी भूकंप होणार आहे म्हणून जमीन थोपटायची, ह्याच्यात काहीच अर्थ राहिलेला नाही. प्रत्येकानं आत्मचिंतन केलं पाहिजे. यावेळी मला माझ्या अपेक्षेपेक्षा कमी मतं पडली. मला वाटत होतं की 65-70 हजार मतांना निवडून येईन, मी 50,000 मतांना निवडून आलो. तर मला 20,000 मतं का कमी पडली ह्याचं आत्मचिंतन मी केलं पाहिजे ना. खरंय. मी इथं बसायचं आणि सांगायचं तुमच्यामुळं कमी पडली, मग तुमच्यामुळं कमी पडली तर मी पण कमी पडलो ना. त्याच्यामुळं ही सिस्टीम काही लोकांनी सुधारली पाहिजे. असं जमीन धोपटून आता भूकंप होणार आहे, जिथं भूकंप झालाय, भूकंपाचे हादरे एवढे बसलेत 2.5 वर्षापासून की आता इमारत उभीच राहू शकत नाही अशी परिस्थिती आहे. त्यांनी आमच्यावर आरोप करून आम्ही इकडे जाणार, आमच्यावर 20 आहेत, आमच्यावर 40 आहेत. आणि मला राजकीय मर्यादा माहिती आहेत. मी स्पष्ट सांगतो, मला माझ्या राजकीय मर्यादा माहिती आहेत. मी काय ग्रासरूटहून मोठा झालेलो आहे मला माहिती आहे. माझ्या घरात काय असं वडील खासदार, आमदार, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचा चेअरमन असलं काहीच नसल्यामुळं मला लिमिटेशन्स माहिती आहेत. तर माझ्यावर आरोप प्रत्यारोप करून मी इकडे जाणार आहे, तिकडे जाणार आहे म्हणून गैरसमज पसरवण्यापेक्षा खरं तर तो प्रश्न तुम्हाला विचारणारच होतो, पण बरं झालं तुम्हीच उल्लेख केला. त्या मुद्द्यावरनं सुद्धा खूप उहापोह झाला, फार टीका टिप्पणी झाली. मग काय म्हणजे का या सगळ्या चर्चांना सुरुवात झाली असं वाटतं तुम्हाला? म्हणजे जर त्या तथ्यच नाही तर मग चर्चा कशा सुरू झाल्या? नाही, म्हणजे तुम्ही मला अगदी मानलं पाहिजे, कारण तुमच्या मनात काय मी ओळखलं म्हणून त्याचं उत्तर दिलं. हे जे चालू आहे ना, हे कोणाला तरी डॅमेज करायचं राजकीय. आता हा किती बालिशपणा आहे बघा, की उदय सामंत 20 लोकांना घेऊन इकडे चालला, उदय सामंत 20 लोकांना घेऊन तिकडे चालला, उदय सामंत, हे बालिश खेळ आहेत. म्हणजे मी एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं, 5वी-6वीत असताना मी अशा कळी लावायचो, हे तुझ्याकडे बघून हसला नाही बघ, तो हसला नाही, तो तिकडे चालला. हे बालिश हे राजकीय बालिशपणा आहे. मी जर ऑलरेडी सांगितलं की माझ्या मर्यादा मला माहिती आहेत आणि भविष्याच्या राजकीय जीवनामध्ये कुणी किती गैरसमज पसरवले तरी माझ्यामध्ये आणि एकनाथ शिंदे साहेबांमध्ये दरी निर्माण होणार नाही, प्रश्नच मिटलेला आहे. पण रोज रोज काहीतरी सांगायचं, काल कोणतरी वेगळं बोललं तर मला पण बरं वाटतं की काही माझा संबंध नसताना मला रोज माझ्या टीव्हीवर नाव घेतलं जातं. मी जर पत्रकार परिषद घेतली नाही तरी उदय सामंत टीव्हीवर असतो. हे भाग्य कोणाच्या नशिबी येणार आहे? ते माझ्या नशिबी आलंय. बरं, जाता जाता शेवटचा प्रश्न उदयजी विचारतो की आता आपण ग्लोबल महाराष्ट्र अजेंडा 2030 बद्दल बोलतो. तुम्ही विजन तर सांगितलं काय असणार आहे, थोडक्यात मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय, उद्योजक जे आहेत राज्यात, जे तुम्हाला आता पाहतायत ऐकतायत, सूक्ष्म लघु मध्यम उद्योजक सगळ्याच पातळीवरचे, काय नेमकं आवाहन कराल थोडक्यात जाता जाता त्यांना? उद्योजकांनी महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जी काय रिक्वायरमेंट त्यांना आहे ती देण्याची जबाबदारी उद्योग विभाग म्हणून आमची आहे. आणि मला परराज्यामध्ये आणि परदेशामध्ये गेलेल्या मराठी उद्योजकांना देखील आवाहन करायचं की त्यांचं जर एक्सपान्शन करायचं असेल तर त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये यावं. महाराष्ट्र त्यांच्या सोबत आहे. आणि उद्योग मंत्री म्हणून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगतो की 15,70,000 कोटीची जी MOU केलेली आहेत त्यातल्या 85% उद्योगांची आम्ही अंमलबजावणी करून दाखवू. खूप खूप धन्यवाद उदयजी, आपण आलात आणि वेळ दिलात आणि तुम्ही या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोललात.